हॅलो फ्रेंड्स, आपण 103वी घटना दुरुस्ती बघणार आहे. 103वी घटना दुरुस्ती 2019. 103वी घटना दुरुस्ती 2019चा कायदा. हीच घटना दुरुस्ती काय मग इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं जे आरक्षण सुरू झालं ते कोणत्या घटना दुरुस्तीने झालंय? 103वी घटना दुरुस्ती. यानुसार जर बघितलं, नागरिकांचा कोणताही आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक असेल त्यासाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार कोणाला मिळाला? राज्यांना मिळाला. विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना, केंद्र सरकारला मिळाला. नंतर जर बघितलं, याच्यामध्ये जर बघितलं काय होतं, शैक्षणिक आरक्षण मिळालं आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं. हे दोन महत्त्वाचे ठेवायचं. शैक्षणिक आरक्षण, नोकरीमध्ये आरक्षण. शैक्षणिक आरक्षण बघितलं तर काय, खाजगी शिक्षण संस्थांसह गव्हर्नमेंटच्या प्रवेशास 10% आरक्षण कोणाला मिळालं? मागासवर्गीयांना मिळालं, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला मिळालं. त्याच्यामध्ये खाजगी शिक्षण संस्था असतील, राज्याकडून अनुदानित शिक्षण संस्था असतील, विना अनुदानित शिक्षण संस्था असू दे, खाजगी सरकारी सगळं शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळालं, एक्सेप्ट अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था म्हणजे मायनॉरिटी एज्युकेशनल स्कूल जे आहेत त्याच्यामध्ये ते वगळता सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 10% शैक्षणिक आरक्षण कोणाला मिळालं? इकॉनॉमिकल विकर सेक्शनला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला मिळालं या घटना दुरुस्तीनुसार. आणि अजून कुठे मिळालं? व अशा वर्गामध्ये काय, नियुक्त्या आणि पदांमध्ये म्हणजे पोस्टमध्ये आणि नियुक्त्यांमध्ये, पोस्टिंगमध्ये जर बघितलं तर काय 10% आरक्षण मिळालं. म्हणजे नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळालं. 10% त्याचं काय आरक्षण आहे? विद्यमान आरक्षण वगळता म्हणजे SC ST OBC हे आरक्षण वगळता एक्स्ट्रा 10% आरक्षण मिळालं. पहिलं काय होतं, SC ST OBCच होतं, ते वगळता इतर आरक्षण काय मिळालं? इकॉनॉमिकल विकर सेक्शनला मिळालं. आणि ती कलम कोणते मग 15 आणि 16 मध्ये याच्यामध्ये बदल झाले. 15 मध्ये काय होतं, शैक्षणिक आरक्षण आणि 15(6) आणि 16(6) मध्ये काय, नोकरीमध्ये आरक्षण. 16(6) मध्ये जर बघितलं नोकरीमध्ये आरक्षण, ही तरतूद काय आहे, 16 फंडामेंटल राईट 16(6) मध्ये टाकण्यात आली. आणि ही शैक्षणिक आरक्षणाची तरतूद काय आहे, 15(6) मध्ये टाकण्यात आली. 15(6) मध्ये टाकण्यात आली. याच्यातलं डिटेल अजून तुम्हाला बघायचं असेल, फंडामेंटल राईट तुम्ही वाचून घ्या. थँक्यू व्हेरी मच.